जे अंबिका अंबिका असं नाव आहे, तर जे अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन फलंदाज झालेले आहेत. स्ट्राईकवरती दिनेश आहे. पहिल्या पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय आणि दिनेश तसेच अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट. 4 षटकांचा मॅच विनंती असेल. 5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण व्हायला हवं. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला हवीत, हे लक्षात असायला हवं. राईट अमोर द विकेट. पहिल्याच्या डॉप साईडच्या दिशेनं सागर गायकर त्या ठिकाणी डिबेक बॅकवर्ड पॉइंट मधनं चेंडूला तिकडे फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत एक नाही त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. पॉइंट क्षेत्रामधनं चेंडूला जोपर्यंत दिले जाईल, रिटर्न केलं जाईल, तोपर्यंत 2 धावा आल्या आणि या 2 धावेनं सुरुवात झाली. ऐतिहासिक असं हे मैदान कॉमन प्रीमियर लीगचं. त्यासाठी नक्कीच एस एंटरप्राइजेस तसेच हजरतजी शेख, नुराबाई शेख, संजयजी म्हात्रे यांचे सुद्धा खूप खूप आभार मानावे लागतील. सुरेख चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला होता, मात्र तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण होऊन सुद्धा थ्रो मात्र खराब झाला आणि राजू याच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत 1 धाव मिळाली. चपळताना 1 धाव पूर्ण केली जाते. 3 धाबा धावफलकावरती लागल्या जातात. सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्मान्य कोमन ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य कृष्ण लोखंडे सरांचं खूप खूप स्वागत. ऑफ साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा कुंदन बसवत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतात. बघा सिंगल डबल ह्या नक्कीच चांगले चालू ठेवल्यात. वादळ स्पोर्ट्स बामणगाव म्हटलं तर एक नक्कीच अनुभवी संघ आहे, मात्र खेळाडू हे जवळजवळ नवीन भरले गेले असतील आणि त्यामुळे थोडंसं आपण पाहतोय की ते फलंदाजीला त्यांच्याकडे एक वाव मिळते, कारण की नव्या दमाचं नवीन रक्त जसं म्हटलं जातं ते रक्त या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दरम्यान चेंडू यष्टांना लागला असं स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय, त्यामुळे फलंदाज बाद असेल. दिनेश बाद झालाय, मला वाटतं बोल्ड झालाय आणि त्यामुळे आपण पाहू शकता नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. नव्यानं फलंदाज जरा घाई करायची विनंती असेल, सकाळपासूनच विनंती करेन, कारण की वेळेला फार महत्व द्या. काल बघा रात्री मॅच झाली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. श्रीधर हंडवा जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. जो बाद झाला तो सुद्धा दिनेश एक चांगला खेळाडू, तो सुद्धा जुना जाणता अनुभवी खेळाडू होता. मात्र आता श्रीधर याच्याकडे चांगली फलंदाजी असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं पूर्ण करायच्यात, लक्षात असू द्या. वेळ झालाय या ठिकाणी 9:27. 1 षटक अजून सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. चेंडू टाकून दिला आतापर्यंत 4 धावसंख्या 3 धावा 1 बाद 3 अशी धावसंख्या वादळ स्पोर्ट्स बामणगाव या संघाची. दरम्यान ऑन साईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑनचा चेंडूला फील्ड करेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर चेंडूला फील्ड केलं होतं, म्हणून आपण पाहिलं की 2 धावांची संधी निर्माण झाली होती आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 5. मात्र 6 धावा या धावफलकावरती लागल्यात, कारण की एकूण धावसंख्या आपण या अगोदर जर पाहिली, मी 3 म्हटलं होतं तिथे 4 होती. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. करण जाधव चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, स्वतःला सावरतोय, चेंडूच्या खाली येतोय, तारेवरची कसरत करत असताना मात्र 2 धावा ह्या नक्कीच मिळतील आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो 8 या धावसंख्येवरती.
चला त्वरित षटक परिवर्तन करा विनंती असेल, कारण की षटकाची झाले समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालं आणि 1 बाद 8 अशी धावसंख्या वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाची झाले. रुपेश जाधव याला आमंत्रित केलं गेलंय बॉलिंग मार्क वरती. रुपेश जाधव या मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. आणि आता आपण पाहतोय की तो उजव्या हातानं यष्टांच्या वर्ण म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हायवे एंडच्या बाजूने बघायला मिळेल. इथे एकाच एंडनं स्पर्धा खेळवली जाते जी हायवे एंडच्या बाजूने गोलंदाजी होताना आपण पाहू शकतात. रुपेश जाधव बॉलिंग मार्क वरती आलाय. विनंती असेल यानंतरचा जो संघ आहे श्री साईदत्त काजूपाडा आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघाशी बोलून आपला टॉस जिंकल्याच्या नंतर आपण काय स्वीकारणार आहात हे विचारून आपण यायचं आहे ते टॉससाठी. कारण की आपल्याला इथे कुठलाच वेळ आज दिला जाणार नाही. कालच्या दिवसाची जर पार्श्वभूमी पाहिली तर जवळजवळ 2 षटकं ही अंधारात टाकावी लागली होती. मी म्हणे 4ही षटकच बॅड लाईट मध्ये गेली. चला वेळ जास्त होतोय. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती 9:30 दुसरं षटक सुरू झालंय. रुपेशाचा पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबड संघाच्या या आयोजनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अजून एक चांगला चेंडू. अनिल याने 3 चेंडू खेळलेत, फक्त एकच धाव त्यांनी बनवले आणि संघाची धावसंख्या मात्र आहे ती 8, जी की पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत 8 धावा येऊन ठेपल्या होत्या. 40-45 धावांचं लक्ष कर्णधाराने सांगितले की आम्हाला 40 ते 45 धावा बनवावे लागतील 4 षटकांमध्ये. ओहो, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. लागोपाठ 3 चेंडू डॉट टाकलेत रुपेश याने. गोलंदाजी अतिशय चांगली आहे. या 3 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं, जो चेंडू फलंदाजाला खेळता येत नाहीये कॉन्फिडेंटली आत्मविश्वास धारण करून, तो चेंडू मात्र गोलंदाजासाठी अतिशय चांगला मानला जातो आणि तेच या ठिकाणी दर्शवलंय. ओ काय जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. ऑन साइडच्या दिशेनं फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त वळवण्याचा प्रयत्न होता. लागोपाठ 4 चेंडू हे निर्धाव टाकलेत. सर्वात चांगले झाले दुसऱ्या षटकाची रुपेश जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू. सुपर बॉलिंग बाय रुपेश जाधव. काय जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते. कर्नलपाडा संघाच्या माध्यमातून चांगले सांघिक कामगिरीची अपेक्षा. एक चांगला संघ आहे समोर, सुद्धा एक चांगला संघ आहे. दोन्ही संघ एक तुल्यबल संघ आहेत. आता मात्र एक सिंगल मिळेल की मग विकेट मिळेल. इथे थोडासा सरकला खेळाडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद. मेडन विकेट. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर वादळ स्पोर्ट्स बामणगाव संघाची ती म्हणजे 2-8. तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमळ गावावरी. तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमळ गावावरी. गावदेवी आई तू सोनसरी माऊली. 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 तर 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कर्नालपाडा संघाची उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्यय आलाय. फक्त 8 धावा त्या समोरील संघाला दिल्यात आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच महेश. मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती असेल महेश, असो तर संघाचा संघनायक आहे. पहिला चेंडू वाईट टाकलाय सागर याने.
मी म्हणेन जी सुरुवात झाली होती आकाश आणि रुपेश याची त्यापेक्षा विपरीत सुरुवात करत असताना हा खेळाडू आपण पाहतोय. स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाचं एक कार्य असतं, एक कर्तव्य असतं की इतर खेळाडूंपेक्षा त्याची कामगिरी चांगली होणं गरजेचं असतं. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. किती धावा मिळतील तर 6. षटकार. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती. फुल नारळ हाती घेऊन फुल नारळ. क्या बात आहे. सुरेख असं गीत सुद्धा आहे. सोनसरी तांबडमाळ संघाने बनवलं आहे. मला वाटतं कोणी बनवलंय तर ग्रामस्थांनी या ठिकाणी नक्कीच. आणि सिंगर मला वाटते जवळचेच आहेत बेलकडी गावातील. दरम्यान धावसंख्या झाली ती 15. लॉअर फुल टॉस पंचांनी नो ठरवलाय आणि त्याला नक्कीच दंडित केला या भीमार चेंडूला. 7 धावांसाठी हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती म्हणजेच 22. क्या बात आहे, क्या बात आहे. असं तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाहीये, लक्षात असू द्या. कारण फ्री हिट आहे. तो चेंडू तुम्हाला क्लिअर करायचा आहे, त्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकता. एक क्षेत्ररक्षण आहे, त्याच क्षेत्ररक्षणावरती तुम्हाला हा चेंडू क्लिअर करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल, चेंडू लॉंग स्टॉप नाही. तिकडे लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन. हर्षल याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जागा बदलली गेली आहे कव्हर क्षेत्रामध्ये आणि रुपेश याने लगेच स्वतःला ऍज अ यष्टीरक्षक म्हणून तैनात केलाय. त्याला माहिती आहे कारण की आपण जर पाहिलं. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, मात्र थोडासा स्वेर मारा कारण की जी गोलंदाजी यष्टीरक्षकाला हवी होती तो चेंडू टाकला होता आणि गोलंदाजाने मात्र इथे त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा वाईड मिळालाय. धावफलक पाहू शकता काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र धावसंख्या आहे 24. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक प्रदीप आणि या ठिकाणी झेल सुटलाय. मात्र चांगला प्रयत्न होता. कुंदन थोडासा मागे पडला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. तर कुंदन थोडासा जवळ असता तर प्रदीप याच्या हातातनं तो चेंडू जो उडाला होता तो नक्कीच पोहोचला असता कुंदन याच्यापर्यंत. त्यासाठी म्हटलं जातं की कव्हरला येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 26 धावा, 26 रन ऑन द स्कोर बोर्ड. 2 धावा या ठिकाणी या चेंडूवरती घेतल्या जातात. 2/26. शॉर्ट पिच बॉल, क्षेत्ररक्षक आहे मात्र तो चेंडूला थांबवू शकेल का तर नाही असं उत्तर आलंय. 4 धावा मिळतील आणि या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु आहे. विराईच्या नावापासून जिंदगी आमची सुरू आहे. नक्कीच आमचे मित्र भावेश वडगा यांचं सुद्धा आगमन झालंय. भावेश, खूप खूप स्वागत आहे आपलं सुद्धा या मैदानावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का हा एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर आलंय नाही असं. मात्र 2 धावा मिळतील हे नक्कीच या मैदानावरती बघायला मिळतं. या चेंडूमध्ये धावसंख्या पुढे सरकते 32 धावा धावफलकावरती लागले. तिसरं षटक भरपूर महागडं ठरलंय. भरपूर जर आपण पाहिलं तर नक्कीच त्रासदायक ठरलंय असं म्हणावं लागेल. कारण की बघा 2 षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या, आता धावा आहेत त्या 32. आणि काय जबरदस्त अशी फलंदाजी, रनिंग बिटवीन द विकेट आणि खराब गोलंदाजी.
चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती येतोय भावेश जाधव, नवीन गोलंदाज भावेश जाधव याला आपण पाहिल्याच्या 3 बंधू आहेत. आपण पाहतोय पहिलं षटक जे पाहिलं आपण ते आकाश जाधवाने टाकलं, दुसरं षटक टाकलं रुपेश जाधव यांनी, आणि तिसरं षटक सागर गायकर या गोलंदाजाने टाकलं, जे महागडं पडलंय. संघाचा संघनायक आहे, कर्णधार आहे, त्याने नक्कीच ते आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा दिल्यात. या षटकामध्ये किती धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये तर आपण पाहू शकाल या मैदानावरती. धावसंख्या आहे ती 32. नॉट आउट. एकच धाव. धावफलक पुढे सरकतोय 33. शॉर्ट पिच बॉल च्या अपेक्षेमध्ये मात्र चेंडू लेग स्पिन पद्धतीने थोडासा ओव्हरपेच टाकला होता आणि त्याचा बॅटची कडा घेऊन राजू आता हातामध्ये चेंडू आणि फलंदाज झेलचे चिरपण बाद. फलंदाज बाद झालाय आणि धावसंख्या आहे ती 33 धावा. 4 षटकांचा सामना, 2 चेंडू टाकून झालेत. भालचंद्र हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. भालचंद्र याला आपण पाहिलेला आहे भरपूर वेळा. तो वादळ स्पोर्ट्स संघामध्ये आपली कामगिरीची छाप पाडलेला हा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. कारण की या खेळाडूला मी पाहिलंय खेळताना, नक्कीच एक चांगली पारी आठवते त्याची. चांगला क्रिकेट, चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी नक्कीच तो माहेर आहे. कामन स्टेशनच्या मैदानावरती, बाबा स्पोर्ट्सच्या मैदानावरती या खेळाडूला नक्कीच पाहिलेला आहे. दरम्यान त्याच्या एरियामध्ये चेंडूला पाठवण्याचा तो प्रयत्न करतोय. भावेश चांगली गोलंदाजी करतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. 3 चेंडू त्याने टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये एकच धाव या ठिकाणी आतापर्यंत दिलेली आहे. खूप खूप स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचे. दरम्यान आता मात्र आपण पाहू शकतो स्पिन मध्ये बेट झाला होता. जी फिरकी या ठिकाणी टाकतोय त्या फिरकीमध्ये नक्कीच बीट करतोय. चेंडू टाकून दिला आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. भालचंद्र त्याच्या कॅलिबर प्रमाणे त्याला खेळ करावा लागेल. नक्कीच चेंडूवरती लक्ष ठेवावं लागणार आहे. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली राजू येण्याचा प्रयत्न करतोय. मग स्वतः चेंडूपर्यंत पोहोचणं, तिकडनं चेंडूला रिटर्न करणं, एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागलंय. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 34. कंट्रोल केलंय भावेशाने या षटकामध्ये. धावसंख्येला थांबवलं गेलंय. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा आणि साईदत्त काजूपाडा. या चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. मी अगोदरच म्हटलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 35. 4 षटकांमध्ये 36 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला टॉस साठी या श्री साईदत्त काजूपाडा आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती.
हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. चला एक संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. साईदना फोर्स केला जातो चेंडूला. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दरम्यान गोलंदाज देवानंद हा जो खेळाडू देवानंद हंडवा याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली. आकाश जाधव याचा आवडता फटका मी म्हणेन आणि तो त्याने खेळलाय आणि त्याच्यावरती 6 धावा घेतल्यात एक स्ट्रायकर रिझन मध्ये. देवानंद याचा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. आता पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि हा सुद्धा षटकार. चला दरम्यान आपण पाहू शकताय या ठिकाणी उपस्थित झालेत सुभाष लोखंडे. वेलकम सुभाष. राजेश जेव्हा याने मांडवातच उभं राहिलं तर बरं पडेल. मला वाटतं तिकडेच जर थांबलं तुम्ही सावलीला तर बॉल सुद्धा तिकडेच येतात जास्तीत जास्त. असं धावसंख्या झाली ती. एक मिनिट पंच. षटकार की चौकार? षटकार. ओके. तर इथे षटकार म्हणजे 12 धावा. वादळ स्पोर्ट्स बामणगाव या संघाने इथे 2 चेंडू आपण पाहतोय या गोलंदाजाने टाकले देवानंद याने. मात्र त्याला दोन्ही चेंडूवरती सेम रिझल्ट मिळालाय. शॉर्ट पिच बॉल ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा. आता थोडासा टायमिंग खराब आहे मात्र 2 धावा नक्कीच कमी मिळाल्या असल्या तरी सुद्धा मोठा फटका येतोय. चौकार. धाव संख्या 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय जबरदस्त अशी फलंदाजी आकाश जाधव यांच्या माध्यमातून. धावफलक 16. ऑन साइडला सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये अक्षयच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो राजू याची गाडी मात्र टॉप गिअर मध्ये होती. तिकडनं यू टर्न घेणं परत येणं थोडस कठीण होतं. आणि जसं म्हटलं जातं ना का एखाद्या गाडीमध्ये माल असला म्हणजे वजन जास्त असलं त्या गाडीला थोडासा टर्न घेण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात. म्हणजे भारदस्त शरीर आहे आणि इथे वळाला सुद्धा प्रॉब्लेम होतो थोडासा. दरम्यान एक चांगला चेंडू. एक मात्र मी म्हणेन हा चांगला चेंडू. त्यापेक्षा अजून एक चांगला चेंडू आपण जर अगोदर पाहिला तर अक्षयाच्या हातामध्ये झेल सुटला होता. दुसरा एक चांगला चेंडू आपण पाहू शकलो. मात्र धावसंख्या झाली ती 16. 16 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपला. षटकार षटकार चौकार 0-0. सुरुवातीचे जे चेंडू आहेत ते नक्कीच थोडेसे धावा देताना दिसले आणि आत्ताचे चेंडू एक 4था 5वा हे 2 चेंडू. क्लीन बोल्ड. क्या बात है. सुरेख गोलंदाजी. सुंदर कमबॅक. फलंदाज बाद आकाश जाधव. आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. क्या बात है. आपण पाहिलं
थोडंसं अंडर एस्टिमेट केलं आकाश याने सुद्धा की हा चेंडू फुलटॉस आहे, ऑनसाईडच्या दिशेनं किंवा लेग साईडच्या दिशेने सहज खेळेन. मात्र जसं म्हटलं जातं ना की तुम्ही क्रिकेटमध्ये खेळत असताना मिडल ऑफ आणि लेग स्टंप कुठे आहेत, कुठे शफल व्हायला हवं, कुठे आपण उभं राहायला हवं आणि चेंडू कुठे जाईल याचा अंदाज बांधणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. सुरुवातीच्या 3 चेंडू नक्कीच निग्लेक्ट करण्यासाठी हे 3 चेंडू भाग पडतात. डॉट डॉट आणि विकेट. सुरुवातीच्या ज्या 16 धावा गेल्या 3 षटकांमध्ये 3 चेंडूमध्ये त्या मात्र दुर्लक्षित कराव्या असे हे 3 चेंडू होते. महेश बॉलिंग मार्कवर. महेश वळवी. अपेक्षा चांगली असेल या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच, त्यामुळे त्याला गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलंय. आणि इथे मात्र जशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली, जशी पार्टनरशिप झाली होती दोघांमध्ये श्रीधर आणि महेशाच्या मध्ये, तशाच गोलंदाजीची गरज आहे. आणि क्रिकेट म्हटलं तर सांघिक खेळ आहे आणि सांघिक पद्धतीनेच खेळायला हवा. महेश बॉलिंग मार्क वरती. अठरा चेंडू 20 धावांची गरज. सामना नक्कीच एक तर्फे बाजूनं वाटतोय, मात्र तसं होणार की नाही. ऑफ साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि फलंदाज झालाय बाद. राजू जाधव. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. कुंदन बसवत याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, कारण ठरलंय तेच म्हणजे राजू जाधव मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. राजू याने खेळला फटका चांगला, मात्र शतरक्षक तैनात आणि त्या शतरक्षकाने केलेलं सुंदर असं शतरक्षण. 2 मोठे फलंदाज बाद झालेत, म्हणजे आकाश जाधव आणि राजू जाधव. रुपेश मैदानामध्ये आहे आणि या अगोदरच्या काही दशकातला, मी म्हणेन काही वर्षातला स्टार फलंदाज कुंदन बसवत मैदानाच्या आतमध्ये. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी असे म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये, आणि तेच या ठिकाणी सार्थ ठरवावं लागेल या फलंदाजाला. महेश गोलंदाजी चांगली होत्या. ऑफसाईडच्या दिशेनं बघा अनुभवाचा वापर केलाय, सिंगल आणि डबल वरती विश्वास ठेवलाय. खेळपट्टीचा जो धावफलकाची गाडी होती ती मात्र 1 पावलानं पुढे नेली आहे. धावसंख्या झाले 17. 19 धावा अजून सुद्धा हव्यात. चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू 19 धावा. ह्या नक्कीच जास्त कठीण आव्हान नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही क्रीजवरती आहेत किंवा जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये आहेत तेव्हा तुमच्या कामगिरीला महत्व असतं. फ्लायटेड डिलिव्हरी, आनंदा कार्पेट सुंदर पद्धतीने खेळला. शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण झालं आणि धावफलक मात्र 2 न पुढे सरकतोय. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 17 धावांची गरज असेल आणि 15 चेंडू शिल्लक असतील. महेश चांगली गोलंदाजी करत असताना फ्लाईट दिली होती, मात्र रुपेशाने चांगल्या पद्धतीने खेळला होता चेंडूला. त्याला माहिती आहे कारण की मला या मैदानावरती थांबावं लागणार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 1 धाव मिळाली. कुठल्या पद्धतीने ही धाव येते तर बॅटला चेंडू स्पर्श करून मागे गेला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवरती. 14 चेंडू 16 धावांची गरज. 14 चेंडू 16 धावा म्हणजे एवढं कठीण नाहीये आव्हान. मात्र क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग गेम ह्या नेहमी आपल्याला काही ना काही वेगळं दाखवून जातात. वापस डिलिव्हरी बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र मिळेल. एका धाववरती समाधान मानावं लागतंय. मी म्हणून तुमच्याकडे फलंदाजी अकराळ विक्राळ असेल, तुमची फलंदाजी होती, तुम्हाला 100 पेक्षा 200% विश्वास जरी असेल तरी सुद्धा सिंगल आणि डबल तुम्हाला चुकून जमणार नाहीयेत. कारण की हा सिंगल आणि डबल समोरच्या संघावरती प्रेशर निर्माण करत असतात. क्रिकेटमध्ये अगोदर जर आपण पाहिलं तर एवढा तंत्र सुद्धा खेळ व्हायचा
की सरळ बॅटचा जास्तीत जास्त वापर आणि कॉपी बुक स्टाईलनं क्रिकेट खेळलं जायचं. आता मात्र आपण पाहू शकतो इम्प्रोवायझिंग क्रिकेटचा जमाना आहे. लाटेड डिलिव्हरी इनसाइड आउट. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला षटक या ठिकाणी झालंय समाप्त. धावसंख्या आहे ती 20. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16. या षटकामध्ये आल्या फक्त 4. मध्ये धावसंख्येचा जो रिदम होता, जो वेग होता, तो थांबवला जातोय. 5 आल्यात. हा, तर धावसंख्या आहे ती 21 कारण की 5 धावा आलेल्या आहेत. तर धाव फलक आपण पाहू शकतो 21 धावा. करण जाधव मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज करण जाधव. करण याला आपण पाहतोय, नक्कीच त्याच्याकडनं अपेक्षा असते मोठ्या फटक्यांची. कर्नालपाडा संघ थोड्याशा माइंडने खेळावा लागेल कारण की समोरच्या संघाला अनुभव नक्कीच भरपूर चांगला आहे त्याच्याकडे. श्रीधर आहे त्यांच्याकडे दयानंद आहे त्यांच्याकडे. आपण जर पाहिलं भालचंद्र हा सुद्धा खेळाडू आहे. मात्र गोलंदाजीला बोलवलाय तो मनेश लोखंडे यांना. चला, रुद्राक्ष स्पोर्ट्स टॉस साठी आलेले आहेत. हे षटक झालं की आपण टॉस करून घेऊया. मनेश पहिल्याच पावलामध्ये, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तो थोडासा आपल्या रनअप मध्ये बिघाड झाल्याचं दर्शवतोय. कुंदन याच्या माहितीसाठी 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 15 धावांची गरज असेल. 12 चेंडू 15 धावांची गरज जांबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाला. फुल टॉस डिलिव्हरी या ठिकाणी 9 चेंडू दर्शवलाय पण पंचांच्या माध्यमातून आणि अर्थातच कमरेच्या वरती चेंडू होता. ओ हो हो हो, बॅट वर घेऊन धावण्याचा नक्कीच थोडासा त्रास झाला असता. 9+3 अशा 4 धावा भीमर चेंडू या ठिकाणी टाकलाय. धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 25. 11 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 12. बघा एका एक्स्ट्रानं काय झालं. बघा एक्स्ट्रा जी होती भीमर त्याच्यावरती आलेल्या 3 धावा आणि एकूण 4 धावा मिळाल्यात. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की एक्स्ट्रा न मात्र इथे चित्र पालटवलंय. थोडासा सुटकेचा श्वास सोडला असेल तो कर्नालपाडा संघाने, कारण की थोडासा आपण पाहतोय आस्किंग रन रेट कमी झालाय. करण टू मनेश लोखंडे बॉलिंग मार्क वरती ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे श्रीधर, त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेची गुंजाईश निर्माण झाली आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या. मग जसा फटका मारण्याची ताकद ठेवतो हा फलंदाज, तसाच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा ठेवावी लागणार आहे. कारण की क्रिकेटमध्ये तुमची एखादी नबली बाजू समोरचा संघ टार्गेट करू शकतो. धाव संख्या 27 धावा. ऑपेच चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलाय. एक धाव पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? मात्र जरी झाला असला तरी सुद्धा फायदा नाही कारण चेंडूच फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. काय जबरदस्त अशी फलंदाजी होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. चेंडू या षटकाचे शिल्लक अजून सुद्धा आहेत. या षटकाचे 4 आणि येणाऱ्या षटकाचे 6 असे 10 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येमध्ये 5 धावांची फक्त गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू फरार होईल का? तर नाही असं उत्तर, कारण की महेश याचा 100% एफर्ट या ठिकाणी कामाला आलाय. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत महेश याच्या या शतरक्षणासाठी. सुरेख असं शतरक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या असं सांगायला काहीच हरकत नाहीये.
धाव फलकावरती धाव संख्या होते ती 33. याचाच अर्थ 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मनेश लॉरफुल टॉस. चेंडू पुन्हा एकदा इथे थांबणार नाहीये कारण की दोन्ही क्षेत्ररक्षकाने अवसान सोडलं होतं. विनिंग शॉट खेळलाय करण जाधव याच्या बॅट मधनं. संघ विजय झालाय तो म्हणजेच कर्नालपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. मी विनंती करतो या ठिकाणी आमचे सन्माननीय श्री कृष्णा लोखंडे यांना आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा अशी विनंती आहे त्यांना.